नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 17 तारखेला होणारं भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान म्हणजे दत्त जयंतीनिमित्त आयोजित वडकीकरांचं मैदान. मित्रांनो, यावर्षी या मैदानाला हिंद केसरीचा मान देण्यात आला. तसं हे मैदान जुनं आहे, पारंपरिक आहे, पण गेल्या वर्षी या मैदानाला हिंद केसरी मान देण्यात आला. मित्रांनो, गेल्या वर्षी या मैदानामध्ये बकासूर आणि शेवाळ आबांच्या बावऱ्याने 1 नंबर केला आणि हिंद केसरी किताब मिळवला होता. हे तेच मैदान आहे मित्रांनो, ज्या मैदानामध्ये आपला बकासूर सप्त हिंद केसरी झाला होता. 7व्यांदा हिंद केसरी किताब मिळवून सप्त हिंद केसरी बकासूर वडकीच्या मैदानात झाला होता. आता हे मैदान 17 तारखेला होणार आहे. एक पारंपरिक असं मैदान आहे आणि आता हिंद केसरीचं सुद्धा मैदान आहे. 17 तारखेला होणारं दत्त जयंतीनिमित्त आयोजित वडकीकरांचं मैदान, या मैदानावर यावर्षी देखील आपला बकासूर पळण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि बकासूरचं नियोजन देखील झालेलं आहे. या वडकीच्या मैदानामध्ये गेल्या वर्षी शेवाळे आबांच्या बावऱ्याबरोबर बकासूर पळाला होता आणि आता यावर्षी शेवाळे आबांच्या नवीन खरेदी पाखऱ्यासोबत पळणार आहे. मित्रांनो, बकासूर आणि पाखऱ्या या 17 तारखेच्या मैदानामध्ये पळणार आहेत. काय वाटतं ही जोडी कशी पळेल या मैदानामध्ये? तसं तर ही जोडी तुफान पळते. चांगलं स्पीड आहे या गाडीला आणि या मैदानात पुन्हा एकदा बकासूर आणि आबांचा बावऱ्या 1 नंबर करून हिंदकेसरी होतील का? कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.